नमस्कार, 24 टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. गेल्या काही तासांपासून नांदेड शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. मात्र या अफवांमध्ये तथ्य नसून नांदेडकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण खुद्द नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? पंप का बंद दिसत आहेत? पाहूया हा विशेष रिपोर्ट. नांदेडकरांनो सावधान. जर तुमच्या मोबाईलवर पेट्रोल संपणार असे मेसेज येत असतील तर त्या निव्वळ अफवा आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेशी संवाद साधत इंधन पुरवठ्याबाबतची वस्तुस्थिती समोर ठेवली आहे. मुद्दा 1, पॅनिक पर्चेसिंग ठरतंय. गर्दीचं मुख्य कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या मते शहरात इंधनाचा साठा मुबलक आहे. मात्र अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पॅनिक पर्चेसिंग करत आहेत. जो ग्राहक नेहमी 100 ते 200 रुपयांचे पेट्रोल टाकायचा तो आता पूर्ण टँक भरून घेत आहे. यामुळे पेट्रोल पंपांवरील साठा गरजेपेक्षा लवकर संपत असून कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. मुद्दा 2, पुरवठा नियमात बदल. दुसरे तांत्रिक कारण म्हणजे इंधन कंपन्यांनी केलेली ॲडव्हान्स पेमेंट सिस्टीम. पूर्वी 4 दिवसांच्या क्रेडिटवर मिळणारे इंधन आता आगाऊ पैसे भरल्यावरच मिळते. या प्रक्रियेमुळे टँकर येण्यास थोडा वेळ लागत आहे, पण पुरवठा खंडित झालेला नाही. अँकर 24 टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्व नांदेडकरांना विनंती करतो की अफवा पसरवू नका आणि अनावश्यक साठवणूक टाळा. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संयम राखा आणि अफवांना बळी पडू नका. सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना निदर्शनास येत आहेत की पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी रांगा लागलेल्या आहेत. मी सर्व नांदेडकरांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. आपण कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. आणि पेट्रोल पंप चालकांनाही आव्हान आहे की आपण केवळ इंधनाच्या टाकीतच आपण इंधन द्यावं. कुठल्याही पद्धतीने खुली विक्री या पेट्रोलची आणि डिझेलची होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, अन्यथा असं करणं दंडनीय अपराध असेल. आणि मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपण कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण अशा गर्दी करणे किंवा याच्या मोठ्या रांगा लावणे यामुळे विनाकारण पॅनिक तयार होईल. तर हे परत एकदा मी सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद.